नमस्कार. धक्कादायक आणि तितकंच गूढ असं हे प्रकरण आता महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवत आहे. अजितदादांच्या निवासस्थानासमोर जादूटोणा झाला होता का? त्यामागे नाशिकचा तथित भोंदू ज्योतिषी अशोक खरात याचं काही कनेक्शन आहे का? आणि सर्वात मोठा प्रश्न, या सगळ्या मागे नेमकं कोण आहे? कारण राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या दाव्यांमुळे हे प्रकरण आता आणखीच गंभीर बनलंय. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. सध्या चर्चेत असलेलं नाव म्हणजे नाशिकचा तथित भोंदू ज्योतिषी अशोक खरात. त्याच्यावर महिलांच्या शोषणाचे गंभीर आरोप झालेत. या प्रकरणाशी संबंधित 100हून अधिक व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली आहे. याच दरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा एक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये त्या खरात यांच्या पाद्यपूजेत सहभागी झाल्याचं दिसत असल्याचा दावा केला जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता एक नवीन आणि अधिक धक्कादायक दावा समोर आलाय. तो म्हणजे अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर जादूटोणा केल्याचा संशय. रोहित पवार यांनी त्यांच्या ट्विटमध्ये आमदार अमोल मिटकरी यांच्या दाव्याचा संदर्भ देत म्हटलंय की पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात भोंदूगिरीला स्थान नाही, पण जर अजितदादांच्या सहयोग सोसायटी येथील निवासस्थानाबाहेर आणि देवगिरी बंगल्याबाहेर जादूटोणा झाला असेल तर हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. ते पुढे म्हणतात, जर हा जादूटोणा खरंच झाला असेल तर त्यामागे कोण आहेत? या कथित भोंदू बाबाला अशी कामं देणारे राजकीय लोक कोण आणि त्यांचा हेतू नेमका काय होता? रोहित पवार यांनी या संदर्भात सखोल तपासाची मागणी केली आहे. याच प्रकरणात अमोल मिटकरी यांनी केलेलं ट्विट ही खूप चर्चेत आहे. मिटकरी यांनी काही विशिष्ट तारखांचा उल्लेख केलाय, 18, 19 आणि 20 नोव्हेंबर 2025. त्यांच्या म्हणण्यानुसार या काळात शिवरात्री आणि अमावस्या होत्या आणि याच काळात सहयोग सोसायटी परिसरात अघोरी पूजेचा प्रकार घडल्याचा संशय आहे. मिटकरी यांनी असा दावा केलाय की या कथित भोंदू बाबाच्या आश्रमात अशा प्रकारच्या पूजा केल्या जात असत. तसेच काही लोकांनी राजकीय फायद्यासाठी या पूजा केल्या असाव्यात असा संशयही त्यांनी व्यक्त केलाय. आपण या प्रकरणाबद्दल काय विचार करता? हे खरंच गंभीर प्रकरण आहे का की फक्त राजकीय वाद? खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या आणि सखोल बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.